शहाणा माणूस तोच जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो, योग्य वेळी योग्य कृती करतो आणि योग्य गोष्टी बोलतो. बुद्धिमत्ता ही शाळा किंवा महाविद्यालयातून मिळत नाही, तिथे आपल्याला केवळ ज्ञान प्राप्त होते. परंतु त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करणे यालाच शहाणपण किंवा प्रज्ञा असे म्हणतात. जो माणूस आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगांवरही उपाय शोधून काढतो त्यालाच शहाणा म्हटले जाते. एकदा गुरूंच्या काही शिष्यांमध्ये यावर चर्चा सुरू होती की शहाणा माणूस नक्की कोणाला म्हणावे, त्याची लक्षणे काय असतात आणि कोणत्या सवयींमुळे एखादी व्यक्ती शहाणी ठरते. बराच वेळ आपापसात वादविवाद करूनही जेव्हा त्यांना एकमेकांच्या उत्तरांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंकडे जाण्याचे ठरवले. ते सर्वजण आपल्या गुरूंकडे पोहोचले आणि त्यांनी आपला प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. शिष्यांचा प्रश्न ऐकून गुरु मंदपणे हसले आणि म्हणाले, एखाद्या माणसाला शहाणा किंवा बुद्धिमान म्हटले जाते ते त्याच्या काही विशिष्ट गुणांमुळेच. एका बुद्धिमान व्यक्तीमध्ये हे 12 गुण प्रामुख्याने आढळतात. पहिला गुण म्हणजे शहाणे लोक आपल्या मनातील गुपिते कोणालाही सांगत नाहीत. शहाण्यांना हे पक्के ठाऊक असते की जो माणूस आज आपला मित्र आहे तोच उद्या आपला शत्रूही बनू शकतो. म्हणूनच ते आपल्या वैयक्तिक गोष्टी, आपल्या कमकुवत बाजू आणि आपली गुपिते कोणालाही सांगत नाहीत. याउलट बहुतेक लोक आपल्या मनातील गोष्टी, आपल्या घरातील बाबी आणि ज्या गोष्टी गुप्त ठेवणे अपेक्षित असते अशा सर्व गोष्टींबद्दल सत्य बोलत असतात. ते या गोष्टी आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांनाही सांगून टाकतात. आणि मग जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा त्यांची फसवणूक होते आणि अशा वेळी हे लोक त्यासाठी इतरांना दोष देत बसतात. शहाण्या माणसाचा दुसरा गुण असा की ते प्रत्येकाशी संवाद साधतात. असे करण्यामागील त्यांचा उद्देश हाच असतो की प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकता यावे. त्यांना हे उमजलेले असते की कोणत्याही क्षेत्रातील एखादी यशस्वी व्यक्ती एखादी गोष्ट अवघ्या काही मिनिटात समजावून सांगू शकते, जी गोष्ट स्वतःहून शिकण्यासाठी कदाचित कितीतरी वर्षे लागली असती. शहाणा माणूस केवळ इतरांच्या यशातूनच नव्हे तर त्यांच्या अपयशातूनही शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि खरे तर शिकण्यासारखी खरी गोष्ट तीच असते. कारण जर एखाद्याला हे कळून चुकले की कोणत्या गोष्टी केल्याने काम साध्य होत नाही किंवा कोणत्या गोष्टी निरुपयोगी ठरतात, तर त्याचे सर्व लक्ष आणि सर्व प्रयत्न केवळ अशाच गोष्टींवर केंद्रित होतात ज्या खरोखरच फलदायी ठरतात आणि याच गोष्टी त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतात. तिसरा गुण म्हणजे शहाणे लोक एखाद्या कामाबद्दल इतरांना तेव्हाच सांगतात जेव्हा ते काम पूर्ण झालेले असते. याउलट मूर्ख लोक मात्र काम सुरू होण्यापूर्वीच त्याबद्दल बढाई मारत सुटतात. शहाण्यांना हे पक्के ठाऊक असते की एखाद्या कामाबद्दल वारंवार बोलत राहिल्याने ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्या मनात असलेली ऊर्जा किंवा जिद्द हळूहळू मंदावते. यासोबतच हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे की आपण भविष्यात कोणत्या कृती करणार आहोत हे लोकांना सांगण्यात नक्की काय अर्थ आहे. जी गोष्ट आपल्या कामाचा भाग नाही त्याबद्दल आपण कोणाशीही चर्चा करू नये. आणि जर चुकून आपण अशा एखाद्या व्यक्तीला आपल्या कृतींबद्दल सांगितले, विशेषतः अशा व्यक्तीला जिचे आपल्या हितात स्वारस्य नाही, तर ती व्यक्ती आपण आपल्या कामात यशस्वी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. म्हणूनच एक शहाणा माणूस शत्रूंचे कट आणि कामातील अडथळे टाळतो. काम पूर्ण होईपर्यंत तो कोणालाही त्याबद्दल माहिती देत नाही आणि अचानक आपले काम पूर्ण करून सर्वांनाच आश्चर्यचकित करतो. याच कारणामुळे अशा व्यक्तीला सर्वजण घाबरतात, त्याचा दरारा मानतात आणि त्याचा आदर करतात. चौथा गुण म्हणजे शहाणे लोक अफवांवर विश्वास ठेवत नाहीत, तसेच ते कोणाच्याही बोलण्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर गोष्टींची सत्यता पडताळून पाहतात. सत्याच्या मुळाशी जाऊन आणि ते नीट समजून घेतल्यानंतरच ते निर्णय घेतात. समोरची व्यक्ती कितीही गोड बोलत असली किंवा तुम्हाला भुरळ घालण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरीही जोपर्यंत त्या व्यक्तीचे बोलणे आणि तिची कृती यांत सुसंगती दिसत नाही तोपर्यंत शहाणा माणूस तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. थोडक्यात सांगायचे तर एक बुद्धिमान व्यक्ती ही एक तार्किक विचारसरणीची व्यक्ती असते, म्हणजेच ती केवळ तथ्ये आणि पुराव्यांवरच अवलंबून असते.
ती केवळ जे पाहते आणि जे ऐकते त्यावरच विश्वास ठेवते. ती लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतींकडे अधिक लक्ष देते. म्हणूनच अशा व्यक्तीची फसवणूक होण्याची शक्यता सर्वात कमी असते. 5वा गुण म्हणजे शहाणे लोक प्रत्येक गोष्ट योग्य वेळी करतात. ते आपल्या फावल्या वेळेचाही सदुपयोग करतात आणि यासाठी ते सर्वात महत्त्वाची कामे आधी पूर्ण करतात. शहाणे लोक वेळेला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्व देतात, कारण त्यांना हे चांगल्या प्रकारे समजलेले असते की या जगात वेळ हीच एकमेव अशी गोष्ट आहे जी मर्यादित आहे आणि जिची कोणत्याही प्रकारे वाढ करता येत नाही. म्हणूनच ते आपल्या सर्व कामांची एक यादी तयार करून ठेवतात आणि ती कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. शहाणे लोक आळस आणि कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ यालाच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे शत्रू मानतात. म्हणूनच ते स्वतःला कधीही या दोन सवयींचे बळी ठरू देत नाहीत. कामात केलेली दिरंगाई माणसाला कधीच प्रगती करू देत नाही. हा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे जो आजकाल बहुतेक लोकांमध्ये दिसून येतो आणि हेच त्यांच्या अपयशाचे सर्वात मोठे कारण आहे. गुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, शहाण्या लोकांचा 6वा गुण म्हणजे त्यांची कोणाबद्दलही कोणतीही तक्रार नसते. त्यांना हे उमजलेले असते की मानवाकडून चुका होणे स्वाभाविक आहे, म्हणूनच ते लोकांना क्षमा करतात. एक शहाणा माणूस समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशीच स्वीकारतो, कारण त्याला हे देखील समजलेले असते की या जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच प्रत्येकाची विचारसरणी आणि वर्तन सारखे असू शकत नाही. ते लोकांच्या विचारांचा आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतात. तसेच ते प्रत्येकाला आपले मत मांडण्याची संधी देतात आणि समोरची व्यक्ती जे काही सांगते ते लक्षपूर्वक ऐकून घेतात. शहाण्या लोकांचा 7वा गुण असा आहे की अपयश आल्यावर ते हार मानत नाहीत, तर त्या अपयशालाच आपले शस्त्र बनवतात. त्यातून धडा घेऊन ते पुन्हा आपल्या कामात मग्न होतात. ते कधीही भूतकाळातील यशावर विसंबून राहत नाहीत किंवा सतत स्वतःचीच स्तुती करत बसत नाहीत, कारण त्यांना हे पक्के ठाऊक असते की काल हा कालच असतो आणि भविष्यात त्यांना तेच मिळेल ज्यासाठी ते आज कष्ट करत आहेत. अपयशामुळे शहाण्या लोकांना काही काळापुरते दुःख होऊ शकते, पण ते त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही. कारण शहाण्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत असते की अपयश हे यशापूर्वी मिळालेला एक धडाच असते. हे अपयश त्यांना त्यांच्या चुका आणि उणीवांची जाणीव करून देते आणि त्यातून शिकून पुढच्या वेळी ते अधिक अचूकपणे प्रयत्न करू शकतात. थोडक्यात सांगायचे तर बुद्धिमान लोक अपयशाला शिकण्याची एक संधी मानतात आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. 8वा गुण म्हणजे शहाण्या लोकांची अशी सवय असते की जेव्हा गोष्टी त्यांच्या नियोजनानुसार घडत नाहीत तेव्हा ते त्यासाठी इतरांना दोष देत नाहीत. उलट ते स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहतात आणि आपल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतात. ते काम पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने आणि कष्टाने प्रयत्न करतात. शहाणे लोक कधीही इतरांवर दोष टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी जर त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ते कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोचाशिवाय सर्वांसमोर आपली चूक कबूल करतात, कारण त्यांना हे समजलेले असते की चूक कबूल केल्यावरच ती सुधारता येते. याउलट एक सामान्य माणूस आपल्या चुकीचा दोष इतरांवर ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळेच तो आपली चूक सुधारून कधीच पुढे जाऊ शकत नाही. शिवाय असा माणूस आपल्या आयुष्यातील अपयशांसाठी नेहमीच इतरांना दोष देत बसतो आणि ते कधीच स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत नाही. 9वा गुण म्हणजे शहाणे लोक स्वतःशीच संवाद साधतात. खरे तर बुद्धिमान लोक अधिक चिंतनशील असतात. ते खूप विचार करतात, पण त्यांचे विचार केवळ कल्पनेवर आधारित नसतात. तसेच ते भूतकाळातील एखाद्या विचाराचा पुन्हा पुन्हा उहापोह करत बसत नाहीत. ते एखाद्या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने विचार करत असतात. ते त्या विषयाचा सखोल विचार करत असतात आणि जेव्हा ते अशा प्रकारे चिंतन व मनन करत असतात तेव्हा ते स्वतःशीच संवाद साधतात, कारण या काळात त्यांचा मेंदू अत्यंत वेगाने कार्यरत असतो आणि ते गोष्टींचा अतिशय सखोल विचार करत असतात. 10वा गुण म्हणजे
शहाणे लोक भविष्याचा विचार करतात, पण बोलताना वर्तमानाचा संदर्भ घेतात. जोपर्यंत कोणी आपली मर्यादा ओलांडत नाही, तोपर्यंत ते आपला संयम गमावत नाहीत आणि ते प्रत्येकाशी आदराने वागतात. त्याच वेळी एखादा शहाणा माणूस असे कोणतेही वचन देण्याचे टाळतो, जे त्याला भविष्यात पूर्ण करणे शक्य होणार नाही. एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी शहाणा माणूस विचार करतो की भविष्यात माझ्या या बोलण्याचे काय परिणाम होतील. म्हणूनच रागाच्या भरातही ते अशा गोष्टी बोलत नाही, ज्यामुळे भविष्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. खरे तर शहाण्या माणसाची सर्वात मोठी खूण हीच आहे की तो शब्दांचा वापर अत्यंत सावधगिरीने करतो. 11वा गुण म्हणजे शहाण्या लोकांची एक ओळख अशी आहे की ते स्वतःच्या कामात आणि जीवनात इतके मग्न असतात की त्यांना इतर लोकांची किंवा इतर गोष्टींची फारशी पर्वा नसते. ते निरर्थक गप्पा मारण्यात किंवा इतरांची निंदा करण्यात आपला वेळ वाया घालवत नाहीत, उलट ते या वेळेचा उपयोग काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि वाचण्यासाठी करतात. ते सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि स्वतःला अधिक परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असतात. 12वा गुण म्हणजे शहाण्या लोकांना स्वतःचे काम स्वतःच करायला आवडते. त्यांना आपल्या कामात इतरांचा हस्तक्षेप आवडत नाही, म्हणूनच ते आपली बहुतेक कामे एकांतात करतात आणि जास्तीत जास्त वेळ एकटे घालवण्यास पसंती देतात. शहाणे लोक आपला बहुतेक वेळ लेखन, वाचन आणि चांगल्या कल्पनांवर चिंतनमनन करण्यात घालवतात, म्हणूनच त्यांच्याकडे विचारपूर्वक प्रश्न विचारण्याची क्षमता असते. ते केवळ श्रद्धेवर किंवा अंधविश्वासावर नव्हे, तर तथ्यांच्या आधारे संवाद साधतात. त्याच वेळी शहाणे लोक जिज्ञासू देखील असतात आणि ते आपले प्रत्येक प्रश्न निर्भीडपणे विचारतात. परंतु एखादा शहाणा माणूस आपल्या आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात होऊ देत नाही. तो आयुष्यभर काहीतरी नवीन शिकत राहतो आणि स्वतःला सदैव नम्र ठेवतो. गुरूंनी सांगितले की हे एका शहाण्या माणसाचे 12 गुण आहे आणि जर हे 12 गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती देखील बुद्धिमान आहे असे समजावे. सर्व शिष्य गुरूंच्या या शब्दांनी समाधानी झाले. त्यांनी या माहितीबद्दल गुरूंचे आभार मानले आणि तिथून निरोप घेतला.